नमस्कार. उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र हो, आज ह्या ठिकाणी फंटास या सोसायटीची पंचवार्षिक निवडणुका होत आहे आणि सर्व जे काही मेंबर्स आहेत, जे काही उमेदवार आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि लाख लाख शुभेच्छा देतोय की ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी वचननामा आपण दिलेला आहे आणि हा जो वचननामा आपण बघितला जवळजवळ मला वाटते एक 25 ते 30 लोकांनी बनवलेला आहे. हा एकट्याने कोणी बनवलेला नाही आहे, सर्वांनी मिळून बनवलेला आहे. म्हणून हा वचननामा म्हणजे फंटासियाचा फंटास्टिक वचननामा हा सर्वांचं मिळून बनवलेला आहे. परिवर्तन पॅनल आहे आणि निशाणी आहे छत्री, जी आपल्याला सुरक्षा देते, जो आपल्याला आधार देते, आपल्या पैशाला सुरक्षा देईल अशी छत्री निशाणी आहे. मी सर्व या ठिकाणी लाईव्ह चालू आहे, सर्वांनी या ठिकाणी बोललं. या ठिकाणी परिवर्तन पॅनलला आपण जिंकूया आणि छत्री ही जी निशाणी आहे त्याच्यावर 19 स्टॅम्प मारायचे आहेत. मित्र हो, या ठिकाणी आपण हा जो परिवर्तन पॅनल म्हणून आहे, याच्या अगोदर मी सांगतो आपल्याला मी इथला सदस्य आहे, भले इथला मी स्थानिक नगरसेवक आहे, परंतु मी इथला सदस्य आहे. या सोसायटीच्या फाउंडेशन पासून आहे. मी या सोसायटीची जडणघडण बघितली. स्वतः मी गाला विकून मी तिथे लॉस झालेला आहे, पण आज एका गाल्याचं मी सदस्य आहे. म्हणजे मी स्वतः एक सदस्य आहे, त्यासोबत इथला मी स्थानिक नगरसेवक आहे. 4 टर्म आपण सर्वांनी मला निवडून दिलेला आहे. आता 5व्या टर्मला आम्ही जात असताना आम्ही सुद्धा वचननामा घेऊन जातो, पण वचननामा घेऊन जाण्याच्या अगोदर वचनपूर्ती देतो. आम्ही काय देतो? वचनपूर्ती देतो. पण आज समोरच्याकडून वचनपूर्ती कुठे दिसत नाही. परंतु ह्या ठिकाणी आपण जी काही घोषणा केली आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी डिजिटल आणि फिजिकल साठी याची त्या ठिकाणी याचा वचननामाचा उद्घाटन केलेलं आहे. याचे सुरुवातीपासून पाहत असताना की लोकांच्या काय वेदना आहेत आणि संवेदना आहेत की मी माझ्या रिटायरमेंटचा पैसा टाकला, मी माझ्या PFचा पैसा टाकला आणि त्या पैशाच्या बदल्यात मी गुंतवणूक करते. त्या पैशाच्या बदल्यात माझी गुंतवणूक वाढली पाहिजे, सोबत माझा व्यापार सुद्धा वाढला पाहिजे. आणि जर तो व्यापार करते तर भाड्याने दिले तर भाडा सुद्धा वाढला पाहिजे, भाडा वाढला पाहिजे. या ठिकाणी आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी स्वतःच्या रिटायरमेंटचा पैसा, PFचा पैसा, की जेणेकरून मला चांगला भाडा भेटेल. तो भाड्यामध्ये त्यांच्यासाठी तो पेन्शन आहे. भाड्यामध्ये काय त्यांच्यासाठी पेन्शन आहे. पण आज जर त्या ठिकाणी बघितलं की यांच्या या प्रॉपर्टीचं माती मोल केलेलं आहे, माती मोल केलेलं. आम्ही अनेक दिवसापासून फिरतो या ठिकाणी. ज्या वेळेला प्रारूप मतदार यादी टाकली तेव्हापासून लोकांची एकच वेदना आहेत. भगत साहेब, निवडणुका लागलेल्या आहे, आमची एकच मागणं आहे, जी एक्स कमिटी आहे त्या कमिटीकडे मागणं आहे की तुम्हाला मतं पाहिजे ना, काही हरकत नाही, तुम्ही 6 वर्ष राहिले, तुम्ही आणखी 50 वर्ष राहा. तुम्ही 6 वर्ष राहिले ना, तुम्ही 50 वर्ष राहा. पण आमचा लॉस झालेले जे ज्ञानामध्ये 50 लाख आहे ते पहिले द्या, ते पहिले द्या. आणि कॉर्पोरेटमध्ये आमचे 1 करोड रुपये नुकसान झालेलं आहे ते पहिले द्या. ही मागणी आहे. जर त्यामुळे पैसे तुम्ही देत नाहीत तर वोट कशाला मागता तुम्ही? हो, कशासाठी वोट मागता? या वेदना आहेत. जो आशेने
ज्यांनी रक्ताचा पाणी करून जे रिटायरमेंटचे पैसे या ठिकाणी गुंतवणूक केली, म्हणजे ताईंनी काय सांगितलं, मी माझ्या मुलाबाळांसाठी घेतलेला आहे, की जेणेकरून त्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी मी घेतलेला आहे, याचा भाव वाढेल. वाशी रेल्वे स्टेशन जवळ सोन्यासारख्या जमिनीमध्ये वाशी रेल्वे स्टेशन हायवे जवळ आहे, अशा ठिकाणी आशेने घेतलं, लोकेशन पाहून घेतलं, वास्तू पाहून घेतली. आज या जो कमिटी आहे, जी एक्स कमिटी आहे, 5 वर्षे काही नाही केलं. परत त्यांनी 1 वर्ष त्या ठिकाणी प्रशासक कसा लावून घेतला तो विषय नंतरचा आहे. पण आमचे जे काही नुकसान झालेलं आहे या जाहीरनाम्यात दिलेलं आहे. जो ज्ञानामध्ये आमचा 50 लाखाचं नुकसान गेलं ते द्या ना पहिलं तुम्ही. जो 1 करोड रुपये आमचं, जरा थोडं थांबावं, तिथे कोण आहे तिथे, एक करोड जो आमचं नुकसान केलेलं आहे, तो 1 करोडचं आमचं नुकसान केलं, तो तर आमचा थांब द्या आम्हाला पहिला. तुम्हाला वोट पाहिजे ना, तुम्हाला अधिकार आहे वोट मागायचं, वोट मागण्याचा अधिकार आहे, आम्ही नाकुठे म्हणतोय. हा पण नुकसान ते पहिले द्या आम्हाला. खरं सांगतो, या ठिकाणी आम्ही नगरसेवक म्हणून 40,000 लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. किती? 40,000 लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आम्ही. आणि या 40,000 लोकांचं प्रतिनिधित्व करताना आम्ही जबाबदार आहोत. आमच्या वॉर्डमध्ये काम करताना त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ध्यान ठेवतो. या सोसायटीमध्ये माझे अनेक मतदार आहेत, अनेक मतदार आहेत. मी स्थानिक नगरसेवक आहे. या वास्तवावर आज येऊन मी 2000 पासून नगरसेवक आहे. याला जर ताबा दिला तर 2012 पासून 11 पासून ताबा दिला. आमचा कुठेच या ठिकाणी हस्तक्षेप नाही. आम्ही सपोर्ट केला. जे सुद्धा दुकानदारांनी सांगावं, गालेधारकांनी सांगावं की नगरसेवकाच्या या ठिकाणी का हस्तक्षेप होता का, ते सांगतील नाही, सपोर्ट केलेला, हमेशा सपोर्ट केलेला आहे. कारण ही गरिबांची वास्तू आहे, ही सर्वसामान्य नागरिकांची वास्तू आहे, मध्यमवर्गीयांची वास्तू आहे आणि गोरगरिबांचे रिटायरमेंट जो काही कर्मचारी आहे त्याची वास्तू आहे, ज्याने आपल्या नातवासाठी घेतलेला. या ठिकाणी राजपूत साहेबांची मुलाखत घेतली, नेहरूताईंची मुलाखत घेतली. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जो काही या ठिकाणी आम्ही गुंतवणूक केलेली आहे त्याचे जो भाडा मिळेल तो आमचा पेन्शन आहे. काय म्हणतात, तो पेन्शन आहे आमचा. त्या पेन्शन मधून, त्या भाड्यामधून मी माझं स्वतःचं काय मुलाकडे मी हात पसरवणार नाही. आता मुलाकडे हात पसरवणार नाही. माझा स्वाभिमान आहे, माझा स्वाभिमान आहे. तर स्वाभिमान मी जिवंत ठेवेन. मी काय मुलाकडे मागून पैसे, माझे पैसे आहेत ते. त्या भाड्यातून माझ्या मुलाला देईन, माझ्या नातवाला देईन, माझ्या मुलीला देईन, माझ्या मुलीच्या मुलांना देईन. त्याचा मला आनंद मिळेल ना, मला त्याचा. हा माझा स्वाभिमान आहे ना, की जेणेकरून तो ज्येष्ठ नागरिक आहे, ती महिला आहे, तो स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या हातात जे का पैसे पडतील त्या पैशातून त्याचा स्वाभिमान जिवंत राहील. मुलाकडे हात पसरवणार नाही, ते सुनेकडे हात पसरवणार नाही, ते मुलीकडे हात पसरवणार नाही. ही एक आशा आहे. पण तिथे या स्वप्नाचा फार चोराडा झालेला आहे. दुःख वाटतं या ठिकाणी की आज ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी सभा आहे. खरंच मी तुम्हाला सांगतो की आजची जी सभा आहे ना, अलग आहे ना, का आमच्या ज्या 50 लाख रुपयाचा नुकसान नॅनोमध्ये केलेला आहे आणि कॉर्पोरेटमध्ये 1 ते 2 करोडचं नुकसान केलेलं आहे. फार 6 वर्ष कडवं खाल्लं हो. मी सुद्धा नुकसान सहन केलेलं आहे. मी सुद्धा नुकसान सहन केलेला सदस्य आहे. मी सुद्धा माझा शॉप विकले 1 ठेवलेला आहे. बँकेचा हप्ताच भरू शकलो नाही. भाडं तरी झाला नाही तर कुठे भरणार हो. म्हणून आज या ठिकाणी आमच्या खरंच हा जो आमचे स्वप्न आहेत ना, जे आम्ही स्वप्न रंगवले होते, माझा शॉप अफोर्डेबल शॉप मला मिळाला, अफोर्डेबल गाला मला मिळाला. हे अफोर्डेबल मध्ये आता त्याचा भाव वाढेल.
तो माझ्या मुलांना देईन, मी नातवांना देईन. पण खरंच या ठिकाणी स्वप्नांचा चोराडा झाला अक्षरशः. या वास्तूला गोडाऊन केलं. काय म्हणतो, या वास्तूला अक्षरशः गोडाऊन केलं. जर आज म्हणतात ते की आम्हाला परत द्या, 5 वर्षे घेतली, आता 6 वर्षे परत एक रजिस्टर त्यानेच आणला गोंगार दुसऱ्याच्या नावाने, 6 वर्षे घेतली. आज मला सांगा, आज हे ज्या गोडाऊन केलं यांना परत भंगार करायचं आहे काय ना? या वास्तूचं भंगार करून द्यायचे का आपल्याला? आपण सगळे सर्व जबाबदार माणसं आहोत. मला या ठिकाणी बोलवलं गेलं. माझे मतदारसंघातले माझे मतदार आहेत, माझे प्रमुख कार्यकर्ते आहेत. मग त्या ठिकाणी कट्टे साहेब असतील, ताहिरबाई असतील, राजूभाऊ असतील, अनेक लोक माझ्या मतदारसंघातले आहेत. त्यांनी सांगितलं मला बघायचं, तुम्ही यायला पाहिजे. मधल्या काळामध्ये महानगरपालिकेने त्यांच्या एसी घेऊन गेले, जे एसी यंत्रणा घेऊन गेले, जप्त करून टाकले. मला फोन आला राजूभाऊंचा, बघायचं साहेब आम्ही तुमचे प्रमुख कार्यकर्ते आहोत, हा मॉल तुमच्या वार्डात, आपल्या वार्डात आहे, तुम्ही आमचे नगरसेवक आहात, ही तुमची जबाबदारी, तुम्ही आले पाहिजे, त्या वास्तू मिळालं पाहिजे. बरं काय झालं काय? ते वार्ड ऑफिसर घेऊन गेलं. बरं बेकायदेशीर लावले म्हणे, आम्ही एसी बेकायदेशीर लावले म्हणे, घेऊन गेलं. त्यांना सांगितलं चिंता करू नका, मी आहे नाही इथे. आम्ही आलो, बघितलं. त्या वॉर्ड ऑफिसरला ही लोक गेली सर्व. त्या वॉर्ड ऑफिसरने जी पेनल्टी सांगितली, नंतर त्यांनी देव तुम्हाला पेनल्टी भरून, पण लावायचं नाही हा मात्र, कारण बेकायदेशीर आहे, लावायचं नाही. आम्ही बोला अरे बाबा ते व्यापारी आहेत, ते गव्हर्नमेंटला टॅक्स देतात, महसूल देतात, रोजगार देतात, हजारो लोकांना रोजगार देतात, ते देशाला उत्पादन देतात. नाही मुंबई महानगरपालिकेला प्रॉपर्टी टॅक्स देतात. अरे काय चुकलं काय त्यांचं? काय चुकले ते कमिटीने चुकले का? कमिटी चुकले त्यांना विचारा ना. तुम्हाला काय करा, रोजगार संपवायचा आहे का? पालिकेत टॅक्स संपवायचा आहे का? आणि त्याने बिचारा चांगला होता, त्याने सांगितलं नाही नाही करून घ्या. आणि त्यांनी पेनल्टी कमी केली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मदत केली. त्यानं सांगितलं हा वाटतंय मॉल आहे, तर शब्द मोठा आहे, पण हो गोरगरिबांचं त्या ठिकाणी, सर्वसामान्य नागरिकांचं त्या ठिकाणी काय आहे, ही वास्तव आहे. त्या ठिकाणी ते चालू केले. आणि मग नंतर त्याने भगवत तुम्ही आमचं काम केलं, ते तुम्हाला या ठिकाणी पुढची लढाई तुम्हाला लढायची आहे. कारण आम्हाला नाही समजत हे काय प्रचार असतो, कसा असतो, आम्हाला समजत नाही. आणि मग मला सांगा, ह्या ठिकाणी ही लढाई आहे. काय ही लढाई आहे? ह्या वास्तूचा आज गोडाऊन केलेला आहे, हे तर तुम्हाला आम्हाला सर्वांनी दिसतोय. त्याचा भंगार करायचा आहे का? आता आपल्याला भंगार करून द्यायचं नाही, म्हणून ही एक लढाई आहे. भले या ठिकाणी आपल्यासारखे शिक्षित सुशिक्षित लोक येणार आणि त्याने, परंतु या ठिकाणी ही लढाई लढण्यासाठी रग पाहिजे, राग आला पाहिजे. अहो माझी प्रॉपर्टी, मला 50 लाखाचा नुकसान होतोय आणि दिसतो नुकसान झालेला, आणि त्याचसोबत माझा जो कॉर्पोरेट मध्ये, त्यामध्ये माझा 1 करोडचा नुकसान झालेला आहे. मग ही सभा जी आहे, ही मीटिंग आहे, आज आम्ही या ठिकाणी फंटाशयाचं या ठिकाणी वचननामा या ठिकाणी जाहीर केलं, ज्याचा आमचा गोडाऊन केला, आपला भंगार करायचं नाही. ही शोक सभा नाही आहे. काय म्हणतो मी? ही शोक सभा नाही तर शोर सभा आहे. शोक सभा नाही, ही शोर सभा आहे. आणि शोर सभा असली पाहिजे. आम्ही पेटून उठलो पाहिजे, या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही पेटून उठलो पाहिजे. आणि अन्याय सरळ दिसतोय की या ठिकाणी लाखो रुपयाचा नुकसान केलेलं आहे, आणि म्हणून या ठिकाणी आम्ही घोषणा तर दिल्या पाहिजे. समोरच्यानी किती सुद्धा बोलले वातावरण खराब केला तरी आम्ही बोलले पाहिजे हम सब एक है. काय म्हणतो? हम सब
एक आहे. माझ्या मुलाबालाची प्रॉपर्टी आहे, माझ्या नातवाची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीचं जी किंमत आहे ती भरून काढली पाहिजे. त्याच्यासाठी हम सब एक आहे, हम सब एक आहे. कारण हा जो आम्ही जर आज या ठिकाणी मला तर माहित नव्हतं की एवढी जी कमिटी आहे ही ते म्हणतात की ही विपक्ष आहे, विरोधी पक्ष आहेत. हो हो, विरोधी पक्ष आहोत, पण कसे आहोत? स्ट्रॉंग आहोत. कसे आहोत? स्ट्रॉंग आहोत की आमचा गेलेला पैसा आम्ही परत मिळवू आणि तुम्हाला परत पाठवू. आमचा गेलेला पैसा परत मिळवू आणि तुम्हाला परत पाठवू. त्याच्यासाठी काय? परिवर्तन. त्याच्यासाठी काय आहे? परिवर्तन. म्हणून हम सब. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फक्त करणं आहे बोलायचं. कारण मला माझ्या हक्काचे पैसे मला मिळाले पाहिजे, वसूल केले पाहिजे, सोडणार नाही अजिबात. आणि म्हणून हम सब एक है, परिवर्तन का दौर है. हा, नंतर सांगतो मला कधी बोलायचं आहे ते. ये दोन शब्द बोलो. परिवर्तन का दौर है, विश्वासघात को समाप्त करना है. करना है, करना है. परिवर्तन का दौर है, विश्वासघात को खत्म करना है, करना है, करना है. जोर धावून आमच्या अरे रक्ताचं पाणी करून पैसे टाकले आहेत व आमचे पैसे आहेत. आमचा राजकीय व्यासपीठ असं तर फार लायक बोललो असतो. आणि म्हणून पुन्हा एकदा पूर्ण वक्ती बोलताना बोलायचं. परिवर्तन का दौर है, विश्वासघात को समाप्त. परत एकदा बोलायचं आहे, कारण सोडायचं ना अजिबात. पैसे आपले आहेत, पैसे आपले आहेत. हा, पेन्शनचे पैसे माझे आहेत, आम्ही सब फार पैसे टाकलेले आहेत. म्हणून परिवर्तन का दौर है, विश्वासघात को समाप्त करना है, करना है. और हमारे पैसे की सुरक्षा के प्रति छाता को मतदान करना है, करना है. काय पुढचं? हमारे पैसे की सुरक्षा के प्रति छाता को मतदान करना है, करना है. और आगे का सिर्फ हटाना है बोलना. अभी तो पैसा आना है. हटाना है तो पैसा आना है. नहीं हटाना तो जाना है पैसा. दूसरी घोषणा, हमारा पैसे की सुरक्षा, हमारी पैसे की सुरक्षा 83 के भ्रष्टाचारी को हटाना है, हटाना है. हमारा पैसे की सुरक्षा 83 के भ्रष्टाचारी को हटाना. साधा आहे. माझे पैसे मला जर वसूल करता येत नसतील आणि आम्ही दुकान विकत चाललोय, हे काय बुद्धीला पटत नाही माझ्या. कोणी विकू नका, भाव वाढत चाललाय आता. अजिबात विकू नका. या ना विकून काढू आपण, या ना हाकलून काढू. लोकांच्या भयानक वेदना आहेत, भयानक वेदना. कधी आम्हाला म्हणतात तुम्ही बिल्डर संघ, तुम्ही राजकीय माणसं, तुम्ही या ठिकाणी काहीच करणार. अरे जर या ठिकाणी हा सर्वसामान्य या ठिकाणी दुकानदार आहे आणि आता हा पॅनल आहे, त्या पॅनल मध्ये बिल्डर संघ हा कसला संघ मला सांगा ना. अरे तुम्ही कोविड मध्ये दुकान घेऊ शकता. कोविडच्या काळामध्ये दुकान घेतलं त्याने. अख्खा जग बंद. दुकान आला कुठून आला दुकान? हाँ 83. ये 83 के भ्रष्टाचारी है. काय कामत साहेब?
कोविडमध्ये लोक संपली, आटापलं, समाप्त झाले आणि यांची भरभराटी. अरे यार, बुद्धीला काय थोडंसं पडलं पाहिजे का नको? आलं का देणार? ये बंटी और बबली है ये बंटी और बबली. आम्ही तीनच मुद्दे घेणार आहे. कशासाठी? माझे पैसे परत दे आणि वोट माग. चल, तुला 50 वर्ष दिले, जा मरेपर्यंत राहतो. तुला वोट पाहिजे, 50 लाख टाक. नॅनोचे 50 लाख टाक. कॉर्पोरेटचे 1 करोड टाक. ते म्हणतात आम्ही लय फार काम केलं, फार एसीचं काम केलं. अहो का आता एसीचं काम केलं? अहो एसी मध्ये एसीचा भंगार ठेवला नाही त्याने. एसीचं काम केलं, मग एसीचं काम केलं ना तुम्ही, मग सिम्बॉल का घेतला ना तुम्ही सांगा ना. मग त्यांनी 2 सिम्बॉल मागितले. 1 नंबर एसी, 2 नंबर स्टार, जो रात्री चमकतो, तो दिवसाची चमकत नाही. नशाचार आणि निशाचार इथे बसलेले असतात कंपाऊंड मध्ये. जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीच्या अंगणामध्ये ती इथे बाटली घेऊन बसतात. हे नशाचार आणि निशाचार आहेत. आम्ही मग येशीचा सिम्बॉल तुम्ही का घेतला नाही? तिथे त्यांनी त्यांचा पराजय मान्य केला. हे कोर्ट, ते कोर्ट, डिरजिस्ट्रेशन, बिल्डर संघ. अरे मग बिल्डर संघ आहे, मग बिल्डरच्या विरोधात तुम्ही का आतापर्यंत त्याच्या विरोधात तक्रार केली नाही किंवा पिटिशन मी दाखल केलं नाही? त्याचं काही उत्तर? काही उत्तर नाही या ठिकाणी. प्रशासक, आम्ही 3च मुद्दे घेणार. प्रशासन, जो प्रशासक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लावला 83, आणि निवडणुका, हे साधं सिंपल आहे. ही जे बबलेर बंटी टीव्हीवर येतात बघा. आता पूर्वी आपले टीव्ही होते नाही का, आपण यांना पाहिलेत का? ताहिर भाई बरोबर ना, पहिला पुराणे मिथा या आपण यांना पाहिलेत का? आणि दुसरं एक असतं की एक भिंतीला पोस्टर लावलेले असतात आणि यांना तुम्ही, म्हणजे ते गुन्हेगार असतात, ते का असतात? ते गुन्हेगार असतात. यांना आपण पकडून दिलं तर तुम्हाला बक्षीस भेटेल. असे आता एक दोघं तिघे येतात. कधी कधी 2 असतात, कधी कधी 3 असतात. आलं का ध्यानात? निवडणुका ह्या वेळेत व्हायला पाहिजे होत्या. 8 फेब्रुवारी 2023. बरं, 8 फेब्रुवारी 2023 ला याचा कार्यकाल समाप्त, म्हणजे सहीचा अधिकार समाप्त. कॅप्टन साहब, हमारे पास ओरिजिनल कैप्टन है, उनके पास डुप्लीकेट कैप्टन है. इथे हे 2 नंबरला आहेत सिनियर मल्होत्रा साहेब. तुम्ही ओरिजिनल कॅप्टन आहात, त्यांच्याकडे तर खजिनदार आहे, डुप्लिकेट कॅप्टन आहे तो. म्हणजे 2023 8 फेब्रुवारी 2023 ला त्यांचा कार्यकाल समाप्त, म्हणजे सहीचा अधिकार समाप्त झाला. सहीचा अधिकार समाप्त, सहीच करू शकत नाही. याच्यासाठी 6 महिने अगोदर त्यांनी पत्र द्यायला पाहिजे होतं की निवडणुका घ्या. पत्र दिले नाही. गव्हर्नमेंटला हस्तक्षेप करावं लागलं. ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे ही. काय धुमसकर साहेब, सरकारची जबाबदारी आहे. सरकारने त्यांना हस्तक्षेप केलं आणि रजिस्टर लावला, सॉरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लावला, प्रशासक लावला. काय लावला? प्रशासक लावला. आता प्रशासक कोणी लावला? गव्हर्नमेंटने. आणला कोणी? याने. जर एक शमशीनच्या वेळेत निवडणुका घेतल्या असता तर प्रशासक आला असता का? प्रशासक साधं सरळ अगदी आहे हो. म्हणजे वेळेत जर त्याने निवडणूक, एक शमशीने, आपण यांना पाहिलं का? जे व्हिडिओ येतात ना, त्याने जर आता एक व्हिडिओ पाठवत असतात,
एक गेली का दुसरी, दुसरी गेली तिसरी, आम्ही किती चांगलं काम केले. अरे चांगलं काम केलं पैसे दे ना मग, आमचे ते चांगलं काम केले असतात तर 40 लाख रुपये कुठे आमचं नुकसान करतात. जयद्रांनी सूर्य आहे ना, इथे सूर्य ते जयद्र सदा सदा आहे. आणि मग त्या ठिकाणी वेळेत निवडणुका घ्यायला पाहिजे, ती घेतली नाही. कारण त्याने 1 वर्ष पाहिजे होतं, 1 वर्ष एक्स्ट्रा पाहिजे होतं, परत निवडणुकच घ्यायचे नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने पत्र दिले नाही, म्हणून गव्हर्नमेंटला हस्तक्षेप करावं लागलं आणि प्रशासक लावावं लागलं. म्हणजे प्रशासक कोणी आणलं? एक एमसी कमिटीने प्रशासक त्याने आणलं. परत काय सांगतात, आता प्रशासक आले आपले पैसे खातील, आता प्रशासक घालवायचा. आता अरे मग काय केलं, कोर्टात पळापळ चालू झाली, कोर्टात धावाधाव. काय तर प्रशासक काकलायचं आहे, प्रशासकाला ठेवायचं नाही. म्हणजे यानेच आणलं. नंतर कोर्टात जायचं, सोसायटीचा पैसा खर्च करायचा, परत त्याच्यावर त्यांनी भ्रष्टाचार करायचा. काय समजत नाही याच्यामध्ये, किती गुंता करून ठेवलेली व्यवस्थित. पण यामध्ये केस सरळ आहे. त्यांनी किती सुद्धा व्हिडिओ पाठवले तरी काही नाही. ते म्हणत असतील की जे आमचे आता ते कधी कधी काशीकर साहेबांची ते फार चांगल्या प्रमाणे, काशीकर साहेब या ठिकाणी तुम्ही राग मानू नका, त्यांचा नावाचा फार जयघोष चालले. का म्हणतो काशीकर साहेबांनी केलं, काशीकर साहेबांनी केलं. अरे काशीकर साहेबांनी त्याची काशी केली हो, 83 लावून काशी केली त्याची, मग दुःख आहे. मग आता हा प्रशासक कोणी आणला? एमसीने आणला. कोणाचं नाव टाकायचं? तर काशीकर साहेबांचं नाव टाकायचं. आम्ही प्रश्न केला पाहिजे, आम्ही प्रश्न विचारला पाहिजे का तुम्ही वेळेत निवडणुका का घेतल्या नाही? प्रश्न आहे. आम्ही प्रश्न केला पाहिजे. सर्वांनी प्रश्न करा. उद्या तो दरवाजा बंद ग्रुप आहे ना, अर्ध्यासाठी ओपन करायचं, लगेच शटर बंद करायचं. अरे अरे खुला व्यासपीठ होऊ दे ना, का घाबरता लोकांच्या प्रश्नाला? आणि मग त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न केला पाहिजे की तुम्ही वेळेत जर इलेक्शन घेतली असती तर प्रशासक आला नसता, तर प्रशासक आला नसता आम्हाला कोर्टात जावं लागलं, तुम्हाला कोर्टात जावं लागलं नसतं आणि कोर्टामध्ये आमचे पैसे खर्च करावे लागले नसते. साधा सिंपल आहे. हा झाला बॉन्टी और बबली 6 वर्ष डिरजिस्ट्रेशन. आता हा जो प्रशासकाला हाकलायचा आहे याच्यावर ध्यान हटवायचं, म्हणजे लक्ष विचलित करायचं. आणि 83चा भ्रष्टाचार आहे त्याच्यावर लक्ष हटवायचं, पण ध्यान हटाना. वीरेंद्रनी फार शब्द चांगला केला, ध्यान हटाना. भ्रष्टाचार के ऊपर से ध्यान हटाने के लिए डिरजिस्ट्रेशन, प्रशासक और ध्यान हटाने के लिए जो जितना टूटा फूटा है, कपड़ा पूरा फट गया इधर, कुछ नहीं, ये गोडाउन हो गया है, इधर से ध्यान हटाने के लिए डिरजिस्ट्रेशन, डीम कन्वेंस, बिल्डर के आदमी, सिर्फ ध्यान हटाने के लिए. लेकिन आज सवाल आ रहा है, क्या म्हणतो सवाल आता यायला लागले ना तिथे. आला का ध्यानात? हे सर्व अतिरेकी आहेत हो. आला का ध्यानात? हे ब्लॅक अतिरेकी आहेत. चांगली चांगली इंग्लिश बोलणार, हा एकदम उच्च प्रतीची इंग्लिश बोलणार, आमच्या लोकांना कोणाला समजणार नाही. का म्हणतोय? आणि मग ह्या ठिकाणी हे जे आपण यांना पाहिलेत का, का म्हणतो ते व्हिडिओ जे पाठवतात ना, ते व्हिडिओ त्या संकेतस्थळावर मध्ये पाठवले जातात अनोळखी. अरे मी काय म्हणतो, तुम्ही टीव्ही मध्ये कशाला येता, व्हिडिओ मध्ये कशाला येता? अरे समोर या ना. आम्ही विचारलं पाहिजे प्रश्न, समोर या. तुम्ही समोर यायला का घाबरता? तुम्ही येते आम्ही स्पष्टीकरण देऊ, पण कशावर? ऑनलाईन. म्हणजे बटन तुमचा, मग आम्ही प्रश्न विचारला का बटन बंद करायचं, आम्ही प्रश्न विचारला का आम्हाला लेफ्ट करायचं.
आम्हाला बाजूला करायचं. समोर नाही येत, हे व्हिडिओच्या द्वारे येतात. कशाद्वारे? व्हिडिओद्वारे येतात, समोर येत नाही. का समोर प्रश्न विचारतील, का आज या ठिकाणी हा 300 पानाचा 300 पानाचा अहवाल आहे. कसला? 83. काय? महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 83-80 चौकशी अहवाल सिद्ध झाला. हे आरोपीच आहेत. 88 नंतर कधी अरेस्ट होतील? ह्या बाबतीत तुम्ही याचा प्रश्न विचारा याच्यावर. हा जो अहवाल 300 पानाचा अहवाल, मी काय खोटं बोलत नाहीये, माझा सदस्य कोणी खोटं बोलत नाही. हे विचारा त्यांना की जनरल बॉडीमध्ये हा 300 पानाचा तुम्ही हा अहवाल का ठेवला नाही? प्रश्न करा त्याला. आपले पैसे आहेत ना, पैसे द्या ना मला. विचारा त्यांना प्रश्न, आणि प्रश्नाला कायम राहा. या प्रश्नाचं उत्तर द्या. हा जो चौकशी अधिकारी लष्कर साहेब जो अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांनी त्यांना सोसायटीच्या चौकशीसाठी, या भ्रष्टाचार चौकशीसाठी दप्तर मागितलं, डॉक्युमेंट्स मागितलं, पेपर्स मागितलं, दिले नाही. हजर स्वरायला नाही. का हो? शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करून पोलीस बंदोबस्तात, तुम्ही चोर नाही ना, तुम्ही भ्रष्टाचारी नाही ना, मग या ठिकाणी चौकशी अधिकाऱ्याला द्या ना दप्तर. सरकारचे दप्तर आहेत, ते सरकार आहे, तुम्ही विश्वस्त आहात. तुम्ही त्या दप्तरचे मालक नाहीत, विश्वस्त आहात. सरकार मालक आहे, सरकार मालक आहे, तुम्ही मालक नाहीये. पोलिसांना यावं लागलं. पोलिसांनी तो कपाट, तो चौकशी अधिकाऱ्याला पोलिसांना घेऊन आलं. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या समक्ष तो कपाट सील केलं, बंद केलं, सील केलं. इज्जत कोणाची गेली? सोसायटीची. कोणामुळे गेली? एक मुले गेली. जनरल बॉडीमध्ये ठेवला विषय हा. आम्ही प्रश्न करायला पाहिजे होता. पण आता व्हिडिओवर येतात, एक क्लिप पाठवतात, त्याचं स्पष्टीकरण देतात. म्हणजे काय असतं माहिती आहे, जे ब्लॅक अतिरेकी असतात ना, ते शरीर मारतात. हो, ब्लॅक अतिरेकी शरीर मारतात, पण हे व्हाईट अतिरेकी आहेत, हे आत्मा मारतात. याने आत्मा मारलेला आहे. याने जसं टेरिस्ट जो काय बॉम्बस्फोट घडवला असताना त्याची जबाबदारी घेतो, आणि तो जबाबदारी काय करतो? त्या क्लिपवर पाठवतो. बघा, तो समोर येत नाही. तो का म्हणतो? तो समोर येत नाही. तो काय करतो? क्लिपवर पाठवतो. तो तसे हे कोण आहेत? तुम्हाला जर खरंच तुम्ही चांगले आहात, अरे ओपन फोरम होऊन दे ना, मुक्त व्यासपीठ होऊन दे ना. आता मुक्त व्यासपीठावर आहोत ना, मुक्त व्यासपीठ होऊन दे ना. पण नाही, आला का त्यांना? ह्या ठिकाणी आम्हाला 83च्या बाबतीत अनेक या ठिकाणी बोलण्यासारखं आहे, परंतु हे 83चे भ्रष्टाचारी आहेत. लोकांना समजू द्या. पण हे कशासाठी आपण बोलतोय? शेवटी ह्या ठिकाणी जो का टेबल दिलेला आहे जाहीरनाम्यामध्ये, त्यामुळे आपण काय मागतो त्यांच्याकडून? माझा जो ज्येष्ठ नागरिक आहे, माझी महिला काय मागतोय? तुम्हाला मत पाहिजे ना, मग माझे पहिले हे 50 लाख रुपये टाका. ज्ञानवाला काय म्हणतोय? 50 लाख रुपये टाका, माझं नुकसान केलेलं आहे. कार्पोरेट काय म्हणतोय? की माझे 1 करोड रुपये टाका. असे ह्या ठिकाणी आपण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला एकच सांगायचं या ठिकाणी की आम्ही लढलो पाहिजे, आम्ही झगडलो पाहिजे. कट्टे साहेब त्या ठिकाणी मॅप्को मार्केटचे अध्यक्ष आहेत. संघर्ष फार असतो दादा. आज ह्या ठिकाणी सर्व टीम आहे, प्रत्येकांच्या या लोकांनी ठरवलं की ह्या ठिकाणी आम्ही लोकांसाठी लढतोय, आमच्यासाठी लढणार, पण लोकांसाठी तर लढणार. आणि म्हणून ह्या ठिकाणी धुमसकर साहेब तुमच्यासारखी चांगली माणसं आहेत. खरंच आपण कायद्याने लढणारी माणसं आहात. आणि आज या ठिकाणी हा जो तुम्ही दिलेला आहे आलाय, ही जबाबदारी माझी सुद्धा आहे. मी इथला स्थानिक नगरसेवक आहे. मी स्थानिक नगरसेवक आहे ना, मग सिडको असो, काय म्हणतो, याची ती डीम कन्व्हेन्स करण्यासाठी मग सिडको असो किंवा बिल्डर असो, आम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधू. काय म्हणतो, कलेक्टर असो, बिल्डर असो,
किंवा त्या ठिकाणी शिडको असो, आम्ही सुसंवाद साधू. परंतु जर प्रसंगी जर ऐकत नसतील तर आंदोलन उभा करू, सोडणार नाही. मग तो बिल्डर असो, शिडको असो, मग महानगरपालिका असो किंवा कलेक्टर असो, आम्ही संघर्षातली माणसं आहोत. संघर्षातली माणसं आहोत. या ठिकाणी जरी कोण बोलत असेल, कारण आम्ही कॉमन माणसं, मी नगरसेवक आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांकडे आहोत, काय आम्ही जनतेकडे आहोत. बिल्डर सहकार्य करत असेल, कार करत नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जर सहकार्य करत नसेल तर तुला बाजूला करून धक्का मारून जाऊ. आम्ही डीम कन्व्हिन्स करू, आम्ही सक्तीने कन्व्हिन्स करू, सक्तीने करू, सोडणार नाही. असं एक कुथत नाही. काय म्हणतो, तुम्हाला आम्ही पूर्ण शक्ती दिली. एक चमचीला काय दिली? पूर्ण शक्ती दिली. पूर्ण शक्ती दिली. कारण सांगायची नाही. कारण आम्ही नगरसेवक आहोत ना, आम्ही कारण सांगत नाही. तुम्हाला पूर्ण शक्ती दिली ना, कारण सांगू नका. कारण हे तुमचं अपयश आहे, कारण हे तुमचा अपराजय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी जे काही कारण सांगली जातात, मग आमच्या विरोधात एक टीम आमच्या विरोधात कोर्टात गेली. म्हणजे बिल्डरचे लोक आहेत, कारण कशाला सांगतात? तुम्हाला शक्ती दिलेली आहे, ती शक्ती वापरण्याची क्षमता नाहीये. काय म्हणतो? क्षमता नाही वापरण्याची, आणि तेच पराजय आहे. म्हणून या ठिकाणी फार वेळ झालेला आहे. फार जास्त न बोलता आपण उद्यापासून सर्व शक्तीनिशी, काय म्हणतो, सर्व शक्तीनिशी ग्रुपवर 28 तारखेला परिवर्तन पॅनलचा छत्री 19 स्टॅम्प त्या ठिकाणी आपल्याला मारायचे आहेत. प्रत्येकाला जी जबाबदारी दिली, प्रत्येकाने जी काही जबाबदारी, प्रत्येकाला इथे आलं पाहिजे. तुम्ही सांगा त्यांना मतदान करा, परिवर्तन पॅनल छत्रीला मतदान करा, जे लाखो रुपये तुमचे परत मिळवा. बोला, सांगा त्यांना आपण. आणि आपण उद्यापासून त्यांना प्रश्न विचारा त्यांना, आणि सांगा त्यांना की आमचे पैसे परत द्या आणि वोट घ्या. तर ह्या ठिकाणी आपण उद्यापासून कामाला लागा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी तुम्हाला समर्थन दिलेलं आहे. एक स्थानिक नगरसेवक म्हणून जो सर्वसामान्य नागरिक लुटला जातोय, लुबाडला जातोय, त्याला संपवला जातोय, त्याचे पैसे बर्बाद केले जातात, या मॉलचा गोडाऊनचा भंगार केला जातोय, या सर्व सामान्य जो नागरिकांनी जे पैसा गुंतवलेला आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, मी आपल्याला समर्थन दिलेलं आहे, आणि सगळी जबाबदारी मी आपल्या सोबत माझी सुद्धा आहे. मग हा परिसर साफ करणं, महापालिका असेल, शिडको असेल, का रेल्वे असेल, ती सगळी जबाबदारी आमची सर्वांची आहे. आज या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाता सांगतोय की आपल्याला हा अन्याय आहे, हा अन्याय आम्ही सहन करता कामा नये. काय म्हणतो, आमचे पैसे डोळ्यात देखत लुबाडले जातात, समोर दिसते. त्या ठिकाणी अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत. आतमध्ये आलो तर वाटतं आपण मॉलमध्ये आलो म्हणून, आपण वास्तवमध्ये आलो म्हणून हा अन्याय आहे. हा अन्याय आपण सहन करणार नाही. माझे पैसे परत मिळण्यासाठी आपण कसं केलं पाहिजे? आम्ही सर्वांनी एकत्र आलो पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण घोषणा करूया, हम सब. धन्यवाद. थँक्यू.